नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी रेल्वे स्थानकात प्रवाशांनी गोंधळ घातलाय। 1.5 तासांहून अधिक काळ एक्सप्रेस थांबवून ठेवली म्हणून संतप्त प्रवाशांनी थेट स्टेशन मास्टरच्या केबिनमध्ये गोंधळ घातला। लखनौ लोकमान्य टिळक टर्मिनस एसी सुपरस्टार एक्सप्रेस ही 1.5 तास इगतपुरी स्थानकात उभी करून ठेवण्यात आली होती आणि त्यामुळे ट्रेनमधील प्रवासी संतापले। त्या मागून आलेल्या गाड्या सोडल्या, मात्र प्रवाशांना हा संताप अनावर झाला आणि अखेर 2.25 तासांनी गाडी इगतपुरी स्थानकातून रवाना करण्यात आली। प्रतिनिधी किरण ताजने आपल्या सोबत आहेत। किरण, काय नेमकं कारण होतं? 1.5 तास 2.25 तास गाडी थांबवून ठेवण्यात आली, मागून आलेल्या गाड्या सोडण्यात आल्या। काही तांत्रिक कारण होतं की मग हा नागरिकांचा संताप हा अगदीच योग्य होता? खरं तर कारण मात्र अद्यापही समजू शकलेलं नाहीये। स्टेशन मास्तरांनी देखील त्या संपूर्ण प्रवाशांना कोणत्या कारणास्तव गाडी थांबवून ठेवली याची कल्पना देऊ शकलेलं नाहीये आणि त्यामुळेच या सगळ्या दरम्यान या प्रवाशांनी गोंधळ घातला। इतकंच काय तर स्टेशन मास्तरच्या या संपूर्ण कार्यालयामध्ये गोंधळ घातल्यानंतर काही काळानंतर त्या ठिकाणाहून गाडी पुढे काढण्यात आली, मात्र काही अंतरावरच जाऊन पुन्हा एकदा गाडी थांबवून ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे प्रवाशांचा आणखीनच संताप झालेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडनं देखील अद्याप कुठलंही कारण ही गाडी थांबवून ठेवण्याचं देण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे प्रवासी देखील संभ्रमावस्थेमध्ये आहेत। एकूणच जर बघितलं तर हा रेल्वे प्रशासनाकडनं त्याबाबतची माहिती जी आहे ती प्रवाशांना देणं बंधनकारक होतं, मात्र तशीही कुठली स्वरूपाची माहिती न दिल्यानं ही प्रवासी आणखीनच संतापल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद किरण दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।